अरे तर पत्र लिहून जायचं ना. पत्र? त्यांचं मौन व्रत आहे ना आज. मग जसं त्या पुरस्कार सोहळ्यात भाषण द्यायला पत्र लिहून आलेले, तसंच आपल्यासाठी पण पत्र लिहून गेले असते. का अचानक जात आहेत न भेटता? हा, त्याचं कारण लिहून जाऊ शकले असते की सॉरी, मला या 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 कारणामुळे तुम्हाला न भेटता परत जावं लागतंय, तर मी जात आहे, बाय, ओके बाय. असं चोरांसारखं जायची काय गरज होती? मला स्वतःलाच कळत नाहीये की आईने असं का केलं. का केलं, काय कारण असेल हे मला जाणून पण नाही घ्यायचं. आईला आता सोसायटीत परत यावं लागणार बस. जर का त्या नाही आल्या तर एक गोष्ट नीट लक्ष देऊन ऐक दया. यापुढे तू एकतर तुझ्या आईसोबत नातं ठेवायचं किंवा माझ्यासोबत. दोघांपैकी कोणातरी एकाला निवडायचं आहे दया, फक्त एकाला. टपूचे पप्पा, हे तुम्ही काय बोलताय? प्लीज अशी शिक्षा नका देऊ ना. ही शिक्षा नाही आहे दया, हा माझ्या अपमानाचा बदला आहे. आजपासून तू आईला फोन करायचा नाही आणि त्यांचा फोन आला तरी उचलायचा नाही. आजवर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या माझ्या मनाला लागल्या, तरीही मी मोठ्या मनाने हृदयावर दगड ठेवून सगळं सहन केलं, पण यापुढे नाही. आता नाही. आता मला जावई म्हणून हक्क पाहिजे. मला माझी सासू पाहिजे. मला आज माझी सासू पाहिजे बस. पण मी काय करू शकते? कुठून घेऊन येऊ आईला? ते सगळं मला नाही माहित आहे. मला फक्त इतकं माहित आहे की जर का आज सासूजी नाही आल्या तर माझं आणि सासूजींचं नातं संपलं. अहमदाबाद सोबत माझं नातं संपलं. आणि जर का तू सासूजी सोबत बोलायचा प्रयत्न केला तर तुझं आणि माझं नातं सुद्धा संपलं. संपलं संपलं संपलं. बापूजी, सुनबाई, विणबाईनी केलंच असं आहे की मी जेठाला काय सांगू? मला कुठे फसवलंस? मी माझ्या नवऱ्याशिवाय नाही राहू शकणार आणि तुझ्यासोबत फोनवर बोलल्याशिवाय पण नाही राहू शकणार. एका बाजूला आईचं प्रेम आहे तर दुसऱ्या बाजूला नवऱ्याची सोबत आहे. मी आईच्या प्रेमाशिवाय पण नाही राहू शकत आणि नवऱ्याच्या सोबतीशिवाय पण नाही राहू शकत. काय करू? काय करावं मी? संकटात सापडले मी. कशी सुटका होणार यातून? एका बाजूला नवरा, एका बाजूला आई आहे. आई, तू तर गेलीस. मी तुझ्याशिवाय पण नाही राहू शकत आणि टप्पूच्या पप्पांशिवाय पण नाही राहू शकत. माझी दया, तुला तुझ्या मुलीवर जरा पण दया नाही आली का? सुनबाई, तू एक काम कर, सुंदरला फोन लाव आणि त्याला सांग की विणबाईनं समजावून सोसायटीमध्ये घेऊन ये. सगळं काही सुरळीत होऊन जाईल. हो, ठीक आहे. टपूचे पप्पा, तुमचा फोन द्याल? लावला आहे फोन. हा, बोला भाऊजी. जिजाजी, नाही, मी बोलते वीरा. काय झालं ताई? तू रडतेस का ताई? तुझी ताई समुद्राच्या मधोमध अडकलीये. काय? पण आता काही वेळापूर्वी तुम्ही हॉलमध्ये होतात. समुद्रामध्ये कधी गेलात? अरे माझ्या भोळ्या भावा, कधीतरी समज. आई टपूच्या पप्पांना भेटल्याशिवाय निघून गेली आणि आमच्या गोकुळधाम सोसायटीमध्ये पण नाही आली. म्हणून टपूचे पप्पा खूप रागावलेत.
पण आईला महत्वाचं काम आलं असणार म्हणून ती गेली असणार. आणि मी इथे अहमदाबाद मध्ये माझ्या मित्राच्या आईला बघायला चाललोय ना. हे मला माहित नाही वीरा. माझ्या संसारात आग लागली आहे आणि ती आग विझवायला आईला यावंच लागणार. अरे पण वीरा, तुझे जिजाजी असे बोलले की तुझी आई जर का आत्ताच्या आत्ता परत नाही आली तर आपलं नवरा बायकोचं नातं संपलं. काय? हो वीरा. आणि या नात्याच्या वादळात एका बाजूला आईचं प्रेम आहे तर दुसऱ्या बाजूला नवऱ्याची सोबत आहे. आता एका बाजूला मी तराजूला कशी काय वागवू शकते वीरा? बोल ना, बोल ना. ताई, ही तर खूप मोठी गडबड झाली ग. तसं टप्पूच्या पप्पांना राग येणं पण साहजिक आहे. आई असं न भेटता निघून जाणार तर कसं चालेल ना. आईला काही पण करून परत घेऊन यावं लागणार वीरा. पण आई तर समाजसेविक आहे ना. ती असंही कुठे थांबत नाही. ती तर आता विमानामध्ये असेल ताई. तर वीरा, विमानाला उलट फिरव. वीरा, मी आता माहेरी नाही, सासरी आहे आणि मला माझ्या सासरवाडीची अब्रू पण प्रिय आहे. वीरा, आमच्या गडा परिवारावर खूप मोठा डाग लागण्याआधी तू आईला घेऊन इथे ये. जर का आई आली नाही ना तर सीता मातेला जशी अग्निपरीक्षा द्यावी लागली होती तशी अग्निपरीक्षा मला पण द्यावी लागेल. वीरा, काही पण होऊ दे पण आईला घेऊन ये. मी 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 प्रयत्न करून बघतो ताई. ठीक आहे, प्रयत्न कर. प्रयत्न नाही. नाही, प्रयत्न नाही वीरा. तुला आईला घेऊन यावंच लागणार आहे, काही कारण असो. वीरा, ही तुझ्या ताईची विनंती आहे. ठीक आहे ताई, तू माझं म्हणणं नीट ऐकून घे. हे बघ सुंदर, तुला स्पष्ट सांगतो की आज जर का सासूजींची पावलं आमच्या सोसायटीत नाही पडली तर आपलं नातं कायमचं संपलं समज. अरे भाऊजी, असं जिद्दी नका बनू तुम्ही. अहो, आई तर नदीसारखी आहे, अशी एका जागेवर नाही थांबणार ती. आणि आईला घेऊन जरी आलो तरी काय फायदा सांगा. आणि आईचं आज मौन व्रत आहे. माझं ऐका तुम्ही, मी आईला नंतर कधीतरी घेऊन येतो. हा नाही, अजिबात नाही. नंतर कधीतरी नाही. मला सासू मला आजच भेटायचं आहे, आजच भेटायचं आहे. अरे पण तुम्ही पण काही नाही. मला सासूजींशी बोलायचं नाहीच आहे. त्या नाही बोलल्या तरी चालेल. मला फक्त त्यांचे दर्शन करायचे आहेत. आता भाऊजी, तुम्ही जरा समजून घ्या. आईचा फोटो जरी कोणी काढला ना तरी आई इतकी चिडते की आई कोणामध्ये रमतच नाही जास्त. मी लिहून देतो तुला की आईचा कोणीही फोटो काढणार नाही. बस आजच्या दिवशी त्यांची पवित्र पावलं आमच्या सोसायटीत पडायला हवी. बस. ठीक आहे, मी पाठवतो आईला तुमच्या सोसायटीमध्ये. तुम्ही जरा ताईला फोन द्या ना. ताईला काही सांगायची गरज नाही आहे. तिला मी सगळं समजावेन. तू सासूजींना सोसायटीत पाठवतो आहेस की नाही? ठीक आहे, पाठवतो. मी पाठवतो. नक्की? हो, नक्की. ठीक आहे.